आता ना मी ऑफिसमधून निघाले होते घरी जायला आणि खूप छान वातावरण, थंड हवा सुटली होती, त्यामुळे बरं वाटत होतं. आणि घरी आल्यानंतर सगळ्यात पहिले याच्याशी बोलले. तो माझ्यासोबत इतकं बोलत होता की इंट्रोडक्शनच करत होता माझ्यासोबत. आणि बाहेर येऊन थोडंसं वरात निघाली होती ते बघत होते. नंतर मग मी म्हटलं आज काहीतरी वेगळं बनवायचं. मग मी सँडविच बनवायला घेतलं होतं, कारण का रोज चपाती भाजी खाऊन मला बोरिंग झालं होतं. मग त्याची सगळ्याची तयारी केली मी. नंतर मस्तपैकी असं जे काही भाज्या मी केलं होतं त्याचा शॅलो फ्राय करून घेतला. आणि ज्याला बटाट्याची मी थोडीशी भाजी बनवून घेतली होती, मला थोडीशी सँडविचमध्ये टाकायची होती, त्यामुळे तर त्यामध्ये मी काही मिरची, कांदा आणि आल्याचं पेस्ट टाकलं बस. आणि खूप छान झालं होतं असं केल्यानंतर ते. तर आजच्या ह्याच्यामध्ये माझं होतं सँडविच आणि व्हेज पुलाव. तर आजचं जेवण खूपच छान झालं होतं. मी म्हटलं आज काहीतरी वेगळं खायचं म्हणून मी असं सगळं बेत बनवला होता. त्यानंतर मी मग सँडविच जे काही बनवायचं होतं ते बनवून घेतलं. त्यामुळे थोडंसं चाट मसाला, काळं मीठ असं टाकलं, थोडंसं टॉपिंग टाकलं पनीरचं याचं, आणि बस माझं सँडविच तयार झालं. मग आम्ही मस्त खाल्लं. पण एवढं सगळी जी भांडी होते जी मी काढली होती सगळे मलाच घासायला लागली. तर पण ठीक आहे म्हणलं मी घासते. मला इथे घासायला काही टेन्शन येत नाही, कारण का पाणी सगळं भरपूर असल्यामुळे मला पाणी जास्त लागतं भांडी घासायला वगैरे. तर नंतर मी भांडी घासून मग मस्त वगैरे झोपायला गेले. तर इथे याची दुसऱ्याची जास्त मस्त चालली होती, तर झोपायचं नव्हतं. मग माझी बहीण उलटनं घेऊन त्याच्या मागं लागली होती झोपायसाठी.